हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा त्याच्यात माझी किती धावपळ झाली आजच्या दिवसाची तीच मी तुमच्याशी शेअर करते. खरं तर गुढीपाडवा कालच होऊन गेला आहे, पण तरीसुद्धा माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं नवीन मराठी वर्ष तुम्हाला खूप सारं सुख, समाधान, समृद्धी घेऊन येऊ तुमच्या जीवनामध्ये, ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज सकाळी ना मी 5:30ला उठले होते, कारण आता पाडवा म्हटलं ना का तो सकाळचा सण असतो. म्हणजे आपल्याला 12च्या आतमध्ये गुढीला नैवेद्य ठेवायचा असतो. आणि आमच्याकडे ना कोणताही सण असू द्या पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. तर बरेच जण खीर चपाती, पुरी भाजी वेगवेगळे पदार्थ असतात, पण माझ्या घरी म्हणजे वैयक्तिक मी आहे ना प्रत्येक सणाला पुरणपोळीच करत असते. भले ती डाळ पावशेर का घालायची होईना, पण देवाला आणि मुलांना मला पुरणपोळीचाच म्हणजे मुलांना पण आवडते आणि देवाला मला पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला ना की सण असल्यासारखं वाटतं. कारण माझ्या माहेरी पण जसं आम्ही लहानपणापासून मोठं झालो ना तोपर्यंत मोठे होईपर्यंत आमच्या घरी ना आता मोठी फॅमिली होती, त्याच्यामुळे जवळजवळ आहे ना 1-1.5 किलोचं कोणत्याही सणाला पुरण घालायची आहे आई आमची. तर बघा आज सकाळी 5:30ला उठले होते. इथं मी आमटी बनवली, गुळवणी बनवले. आता इथं पीठ मळून ठेवले आणि पुरण थोडंसं मला पातळ वाटत होतं म्हणून ते मी फ्रीजमध्ये ठेवले. आणि इथं बघा इथं माझं चालले गरम गरम भजे काढायचं काम. तर आज आहे ना माझ्या मिस्टरांना नेमकी सुट्टी नाही आहे, त्यामुळं ते पण सकाळी लवकरच गेले. त्यांना म्हटलं होतं डबा बनवून देऊ का, तर नको म्हटले. तर बाकी सगळं बनवून झालं होतं. म्हटलं आता चला नैवेद्य आणि पोळ्या करून घेते सगळ्या, म्हणजे झालं. मग त्याच्यानंतर मी साडी नेसणार होते पूजा करण्यासाठी, कारण देवपूजा पण राहिली होती. कारण सकाळी 5:30ला उठले आणि अंघोळ वगैरे करून मी लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली. कारण पुरणाचा स्वयंपाक म्हटलं ना की वेळ लागतोच, भले तुम्ही ती डाळ पावशेर घाला किंवा अर्धा किलो घाला. तर आज मी मात्र अर्धा किलो डाळ घातली होती. नाही, पुरण पण थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलं होतं बरं का. प्रत्येक वेळेस मी डाळीमध्ये गूळ घालून ते परतत असते, पण आज मात्र डाळ डायरेक्ट शिजल्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलं आणि डायरेक्ट ती म्हणजे नाही का काढून घेतली, चाळणीमध्ये मी बारीक वाटून घेतली आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ मिक्स केला. तर ह्यावेळेसचं पुरण मला खूप छान वाटलं, बारीक वाटलं. तुम्ही कसं करता पुरण ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्याकडे गुळाच्याच पुरणपोळ्या असतात, तुमच्याकडे कोणत्या असतात? बरेच जण ना साखरेच्या पण पुरणपोळ्या बनवतात. तर म्हटलं चला आधी ना 2च नैवेद्य करून घेते, गुढीला आणि एक आपल्या तुळशीला. तर देवासमोर मी ताटच भरून ठेवत असते. तेच ताट देवासमोर ठेवलं की मग संध्याकाळी तेच ताट आमच्या घरातील कुणीतरी किंवा मग त्या ताटातील आम्ही सगळेजण थोडं थोडं सगळेजण खातो देवाचा प्रसाद म्हणून. तर इथं माझं चालू आहे आता नैवेद्य करण्याचं काम. नैवेद्य करून झालेत, आता पोळ्या करून घेते. तर आज घाई अशी की दर महिन्यातून एकदा मला माझ्या बहिणीच्या घरी जायला लागतं. ते कशासाठी ते सांगते. तर माझ्या बहिणीची सासू एक्सपायर झाली ना, त्याच्यामुळं आमच्याकडे अशी पद्धत आहे. गेलेल्या सुवासिनीच्या नावाने एक तसं तर मुलगी असते, पण आता आमच्या आत्यांना मुलगी नाही, एकुलता एक मुलगा. त्याच्यामुळं मग आता कोणाला जेवायला बोलवायचं म्हणून आहे ना, मग माझी बहीण म्हटली मी माझ्या बहिणीला जेवायला बोलवते सवाशीण म्हणून. तर दर महिन्याला गेलेल्या व्यक्तीच्या नावाने एक सवाशीण जेव घालतात आमच्या इकडं, तर तीच जेवणासाठी मी जात असते. आणि झालं असं ना की अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी नेमका तो महिना येतो दर महिन्यात. तर आजचा 8वा महिना आहे, त्याच्यामुळे मला आज तिकडं पण जायचं आहे सगळं स्वयंपाक वगैरे आवरून. त्याच्यामुळेच माझी थोडीशी घाई गडबड चालली. त्यामुळे मी सकाळी सकाळी साडी काही नेसलीच नाही. नाही तर नॉर्मल सॉफ्ट साडी नेसत असते मी सण असला की, पण आज नाही नेसले. म्हटलं आधी गाऊनवरच सगळं गोष्टी स्वयंपाक वगैरे आवरून घेते, नंतर मस्त साडी वगैरे नेसते की लगेच पुण्याला जायला निघायला. तर स्वयंपाक झाला, मी इथं देवासमोर नैवेद्याचं ताट भरून ठेवलं. इथं बाहेर बघा अशी गुढी उभारली आम्ही गॅलरीमध्ये. तर इथं पण सार्थकने माझ्या अगोदर इथं नैवेद्याचं ताट आणि ग्लास आणून ठेवलं. आता म्हटलं तुझं आवरल्यावर गुढीला तू पाणी वगैरे फिरून नैवेद्य दाखव. तर तुळशीला पण त्यानेच इथं नैवेद्य आणून ठेवला होता. आजकाल आहे ना रेडीमेड पण गुढ्या येतात बरं का, पण रेडीमेड गुढीपेक्षा ह्या गुढीचं महत्त्व वेगळं आहे. म्हणजे विळूचा बांबू, परत त्याला कडुलिंब, घाटी, परत तांब्याचा गडवा, त्याच्यावर मस्त 5 बोटं हळदी कुंकाची ओढायची, त्याला हार घालायचा. ती जी पद्धत आहे ना जुनी, तीच पद्धत छान आहे, त्यामुळे मला तीच पद्धत आवडते. आता आमच्या इथल्या बऱ्याच जणांनी नाही का रेडीमेड गुढ्या आणून त्यांचीच पूजा केली पाटावरती मांडून, पण त्यात ह्या गुढीमध्ये जी मजा आहे ना ती त्या गुढीमध्ये नाही, असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे पारंपरिक पद्धतीने मीच गुढी उभारत असते, रेडीमेड काय आणली नाही मी गुढी. तर फायनली बघा अशी काही मी तयार झाली आहे. साडी नेसले, दरवेळेस मी ड्रेसेस घालून जात असते, पण आता आज आपला एवढा हिंदू लोकांचा सुरू होणारा नवीन वर्ष आहे, सण आहे आपला. त्याच्यामुळं आता PMTने जायचं म्हणजे माझ्यासाठी मोठा टास्क आहे की साडी नेसून PMTने जायचं. कारण आमच्या इथून PMTला भरपूर गर्दी असते. आता कसं काय होणार आहे
पिंपटीने जाताना माझंच मला माहीत आहे, पण सण असल्यामुळे मलाच वाटलं की चला आज मस्त साडी वगैरे नेसून जावं. तर तसं तर फक्त पहिल्याच महिन्याला मी साडी नेसून गेले होते आणि आज एकदा नेसते. तर हे बघा बाहेरून कशी दिसते आमची गुढी, मस्त दिसत होती. छोटीशी गेटच्या बाहेर रांगोळी काढली आणि आज नशीब माझं छान होतं की मला गेल्या गेल्या बसायला पण जागा भेटली. सणामुळं थोडीशी गर्दी होती, पुण्यात बरेच जण फिरायला जाणारे पण होते, पण जागा मिळाली होती, हे माझं नशीब. तर फायनली मी इथं चंदननगरमध्ये उतरले. तर मला घ्यायला माझ्या बहिणीचे सासरे आणि हा माझ्या बहिणीचा छोटा मुलगा हे दोघं आले होते. तर आता बाहेर आलं ना मुलांचं कसं असतं की लगेच मला हे खायचं ते खायचं, तर तो लगेच म्हटला मला बाबा इथं रस प्यायचा आहे. तर त्याला इथं रस पाजला मामांनी आणि मग आम्ही फायनली माझ्या बहिणीच्या घरी आलो. तर बरोबर 11:45 झाले होते. तसं तर आज सण असल्यामुळे थोडंसं लेट झालं होतं. तर हा इथं वरती आत्यांचा फोटो लावला आहे. आमच्या आत्या माझ्या वडिलांची सख्खी बहीण, म्हणजे माझ्या बहिणीला सख्ख्या आत्याच्या मुलाला दिले, त्याच्यामुळं मग ती माझी पहिल्यापासूनच आत्या लागते. तर आत्याचा फोटो इथं वरती लावला. आत्याला जाऊन आहे ना बरोबर 8 महिने कंप्लीट झालेत आमच्या. तर इथं बघा देवपूजा वगैरे छान केली आहे बहिणीने. तर देवाला गुढीला सगळीकडे नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि मग त्याच्यानंतर तिने माझ्यासाठी इथं ताट बनवलं. कारण मी जेवल्याशिवाय ना कोणालाच नंतर जेवता येत नाही. मला जेव वगैरे घातलं की मग बाकीचे सगळे घरातले जेवतात. अशी पद्धती महिना असलं की असंच असतं. सगळ्यात मोठा मान असतो मला. तर इथं मला ती हळदी कुंकू लावत होती. मी तिला हळदी कुंकू लावलं, नमस्कार केला. तर आज योगायोगाने नाही का पहिल्या महिन्यालाच फक्त माझ्या बहिणीचे मिस्टर म्हणजे दाजी घरी होते. आज योगायोगाने ते घरीच होते. तर मामा त्यांना म्हटले की ताटाच्या पाया पड, तिच्या पण पाया पड. त्यामुळे ते थोडंसं मला वेगळं वाटलं, कारण तसे ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, मानाने पण मोठेच आहेत. पण त्यांनी पण लगेच ताटाला आणि मला नमस्कार केला. तर इथं माझ्या बहिणीचे सासरे आणि तिचे आज्जा सासूबाई तिथं बसलेले आहेत. तर थोड्या वेळ गप्पा वगैरे झाल्या आणि मग परत आपला परतीचा प्रवास सुरू झाला. तर येताना पण मला टेन्शन आलं होतं PMT जागा भेटेल की नाही, पण आज सणामुळं चक्क PMT मोकळीच होती. तर आता वाजले 4:30. आत्ता 10 मिनटं झालेत मी घरी येऊन बसले, पाणी पिले. इतकं दमल्यासारखं झाले ना. प्रत्येक वेळेस दर महिन्यात मी जाताना बसायला जागा असती, पण येताना नसती. पण आज नेमकं सणाचे दिवस असल्यामुळे येताना पूर्ण बस मोकळी होती. फक्त 3-4 लोक असतील त्याच्यामुळे बसायला जागा भेटली, त्यामुळे बरं वाटलं. नाही तर दर महिन्याला गेलं नाही. येताना तिकडून येताना एवढं दमायला होतं ना मला. आणि आज लवकर पण आले. मम्मा घरी आली हा ना, नाही तर काय होत होतं, एकटं वाटत होतं. खोटं बोलू नका. खरं घरी होता ना कुठे गेलते तुम्ही? गेलतो कामात कुठे गेलते? बाहेर गेलतो बाहेर कुठं? मित्राकडे गेलतो. हा का. बघा मी घरी नाही, पप्पा घरी नाही, याचा फायदा घेऊन आहे ना हे दोघं जण मस्त कुठेतरी फोटो काढायला गेलो पब्लिक. फोटो काढायला गेलता. काय रे देवा, आजकालच्या पोरांचं कसं आहे. कसं नाही, आम्ही तरी बरे, हा ना. आम्ही खूप हुशार आहे. असं दुसऱ्यांनी म्हणलं इकडं पाहिजे. जाऊ, इकडं जाऊ. किती पोरं व्यसन करतात, काय काय करतात. आमचं आहे व्यसन नाही, काय नाही. वॉटर 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 हम्म. शुभन पॉवरचे सप्लायर्स. चला मग आता साडी वगैरे चेंज करते. पहिल्यांदा मी डेअरिंग केली PMTनी साडी नेसून जायची. नशिबाने गर्दी नव्हती त्यामुळे काय वाटलं नाही. नाहीतर ना प्रवासात साडी घालून, म्हणजे बसचा प्रवासात गर्दी, त्यात साडी नेसलेली, हे कॉम्बिनेशन फार विचित्र वाटतं मला खरंच. माहिती काय एवढी लांब वाढली का? कापणारच नाही. अभ्यास केला का? हो नक्की दादाने अभ्यास केला का? हो. उंदराला मांजराची साक्ष. चला मग बघू याच्यानंतर काय शूट केलं तर. अरे अरे पडती चिंबली बाटली सारखं घे बघ. इथं किती वेळा चिंबवले बघ, अशीच इथं मग गळायला अवघड आहे. आजकालच्या पोरांना किमती, पोरांना ना किमती नाहीत अजिबात वस्तूंच्या. काय कराय नाही का? तसंच आहे. नाही तसं नाही. आणि पूर्णपणे मी विसरले होते की आज संध्याकाळी माझ्या अत्यंत जीवलग मैत्रिणीची घराची पूजा, म्हणजे छोटीशीच आहे, सत्यनारायण पूजा आहे म्हणून. तर अशी काही मी पटकन तयार झाले होते, कारण तिचा फोन आला होते, सगळे येऊन गेले आणि तूच आली नाही. मी तिथे गेले तर छान छान गिफ्ट्स वगैरे सगळे येऊन गेले होते आणि मीच तेवढी राहिले होते. त्यामुळे तिला माझी आठवण झाली म्हणून तिने फोन केला. तर इथे चिऊ बसली होती प्रसाद देण्यासाठी. तर घर फिरून पाहिलं आणि पाठीमागं भिंतीवर दिसते ना, ही डिझाईन मला फार आवडली. तर आता आई त्यावेळेला गिफ्ट आणलं नव्हतं, त्याच्यामुळे मी तिला पाकिटच दिलं. म्हटलं तुला जे आवडेल ना ते मी दिलेलं या पैशातून
जे आवडेल ना ते गिफ्ट घे तुझ्या चॉईसने. आता नवीन घर म्हटलं की थोड्याफार नवीन नवीन आयडिया असतातच. आता आमचं घर झालं त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी नवीन होत्या आणि त्यावेळेस त्या मी केल्या, पण आता आणखी नवीन काही गोष्टी निघल्यात. त्यामुळे नवीन काही शोच्या वस्तू वगैरे काय तुला काही घ्यायचं असेल ना ते घे म्हणून मी तिला पाकिट दिली. तर चला, आत्ताच मी आरतीच्या घरी पूजेला जाऊन आली आहे. एवढी दमली ना आज, भरपूर दमली मी. त्याच्यामुळे कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.